तुम्हालाही तुमच्या जीवनात नवीन सुरुवात करायची असेल तर अक्षय तृतीयेला ही करावेच. ज्या तिथीचा आणि ज्या दिवशी केलेल्या मंगल कार्याचा किंवा पुण्याचा कधी क्षय होत नाही असा दिवस म्हणजे अक्षय तृतीया. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला हा मुहूर्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंबहुना सर्व हिंदू धर्मामध्ये हे मंडळी थोड्याफार फरकाने एकसारखे साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस मानला जातो. पूर्वजांचे स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचं स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. ह्या दिवशी मातीची घागर किंवा लहान मातीचा गडू किंवा एखादं भांडं आणून त्यामध्ये पाणी भरून त्यात वाळा टाकतात. त्याने त्या वाळ्यामुळे त्या पाण्याला सुगंध येतो. अशा प्रकारचा वाळा मिसळलेला कुंभ हा पितरांच्या नावाने दान केला जातो. शक्य असेल तर तुम्ही देखील पानपोळी किंवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आधुनिक पद्धतीने करू शकता. यामुळे आपले पितर संतुष्ट होतील. अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा कशी करायची ते पाहूया. अक्षय तृतीयेच्या दिवशी सूर्योदयाच्या आधी विहीर किंवा नदीवरून मातीची घागर भरून आणावी. तिला चंदन, हळदी, कुंकवाच्या 5 रेषा वरून खाली ओढाव्यात. अनामिका ह्या बोटाने आणि त्यामध्ये आंब्याचे 5 पाने किंवा नागवेलीचे पाने 5 किंवा 7 असावीत. त्यावर पिकलेले आंबे ठेवावे आणि मग आता हे नदीवर विहिरीवर जाणं शक्य नसेल तर घरामध्ये तांब्याच्या कळशीमध्ये पाणी घेऊन त्यात आंब्याची किंवा नागवेलीची पाने टाकून त्यावर आंबे ठेवावे. मग या कलशाची पूजा करावी. पळसाच्या पानाच्या पत्तरवाळीवर द्रोणामध्ये तांदळाची खीर, कैरीचं पन्ह, चिंचोळी, पापड, कुरडया इत्यादी वाढाव्यात. असे केल्याने पितर संतुष्ट होतात असे मानले जाते. मग ही कळशी किंवा पाण्याचा माठ दान करावं असं मानलं जातं. पाण्याचा माठ हा शक्यतो गरजूंना दान करावा. पूजा कशी मांडावी ते पाहूया. अर्थात ही पूजा देवापुढे मांडायची आहे. नरनारायणासाठी भाजलेले जव किंवा गव्हाचं पीठ, भिजवलेली हरभऱ्याची डाळ नैवेद्य अर्पण करावा. शक्य असल्यास त्या दिवशी उपवास करावा. समुद्र स्नान किंवा नदी स्नान किंवा गंगा स्नान करावे. तसेच जवस, गहू, हरभरे, सातू, दहीभात, उसाचा रस, दुग्धजन्य पदार्थ तसेच जलपूर्ण कुंभ, धान्य पदार्थ, सर्व प्रकारचे रस आणि उन्हाळ्यात ज्या वस्तू तयार होतात अशा वस्तूचे दान करावे. ज्यामुळे उन्हापासून संरक्षण होते अशा वस्तूचे दान आपण करायचे आहे. त्याचप्रमाणे पितृश्राद्ध करून ब्राह्मण भोजन देखील घालावे. हे सगळं यथाशक्ती करावं. यामुळे अनंत फळ मिळतं. या तिथीस केलेला दान, हवन व इतरांना उद्देशून केलेले कर्म हे सर्व अक्षय म्हणजे अविनाशी आहे असं श्रीकृष्णांनी सांगितल्याचे उल्लेख मदनरत्न ह्या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ह्या दिवशी पितृतर्पण करण्यास किंवा न जमल्यास तिळतर्पण तरी करावे असे सांगितले जाते. उन्हापासून रक्षण करणाऱ्या छत्री, चप्पल ह्या वस्तू देखील योग्य वेळी दान कराव्या असं सांगितलं आहे. काही ठिकाणी चैत्र गौरीच्या उत्सवाचा शेवटचा दिवस म्हणूनही साजरा केला जातो. गौर म्हणजे पार्वती माहेरी आलेली असते. त्या दिवशी शंकर जावई म्हणून घरी आलेले आहे असे समजून पुरणपोळी जेवण केले जाते. चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने सर्व स्त्रिया घरी बोलावून हळदी कुंकवाचे कार्यक्रम केला जातो. मोगऱ्याचे फुले, गजरा, भिजवलेले हरभरे, कैरीचं पन्ह इत्यादी दिलं जातं. या हळदी कुंकू समारंभाचा शेवटचा दिवस असतो तो म्हणजे अक्षय तृतीया. या दिवशी सुरू केलेली शुभ कार्याची फळे कधीही संपणारे नसते. अक्षय तृतीयेच्या दिवशी सदोतीस सुख समृद्धी प्राप्त करून घेणाऱ्या देवतेच्या कृतज्ञतेचा, उपासनेचा, आपल्यावर होणाऱ्या देवांच्या कृपादृष्टीचा कधी क्षय होत नाही अशी समजूत आहे. म्हणून आपल्या इष्ट देवतेचा, पितृदेवतेचा भजन पूजन भरपूर करावे. अक्षय तृतीया या दिवशी आता काय खरेदी करायचे आपण पाहूया. या दिवशी खरेदी कराल ते नाश पावत नाही म्हणून तुम्ही सोनं, जागा, जमीन, वाहन खरेदी करू शकता. तुम्ही नवीन व्यवसायाला सुरुवात करू शकता. कपडे घेऊ शकता, नवीन जागा घेऊ शकता, नवीन संकल्प करू शकता, नवीन व्यवसाय सुरू करू शकता. थोडक्यात काय तर ह्या दिवशी जो व्यवसाय सुरू कराल ते अक्षय चालू राहतो असे म्हणतात. त्यामुळे ह्या दिवशी कोणते शुभ कार्य जरूर करावे. आता ह्या दिवशी काय करायचे नाही ते पाहूया. ह्या दिवशी केस कापणे, दाढी कापणे, त्यानंतर
कोर्ट कचेरीमध्ये केसेस टाकणे, उगाचच आजार नसला तरीही ट्रीटमेंट चालू करणे, दवाखान्यामध्ये कारण नसताना जाणे, कारण नसताना जाऊ नये, गरज असेल तर जावे. म्हणजे थोडक्यात ज्या वाईट गोष्टी आहेत, आपल्याला वाटते की मागे लागू नये, त्याचा क्षय व्हावा, त्या जर तुम्ही आज केल्या त्याचा अक्षय होईल. त्या तुमच्या मागे राहतील. म्हणून अशा गोष्टी मनस्तापदायक आहे त्या अजिबात करू नका. मग आज काय काय करायचे? तुम्ही योग्य गरजू व्यक्तीला पाण्याचा माठ दान करावा. त्याचबरोबर छानसा सात्विक व्यक्ती बोलून त्याला भरपूर दानधर्म करा. त्याला एखादा तांब्याचा तांब्या, त्यामध्ये गंगाजल, त्यामध्ये वाळा टाका, त्याच्यावर आंबा ठेवा, आंबे, कलश, दक्षिणा त्या व्यक्तीला दान करा. त्याचबरोबर छत्री, पावसाळाही सुरू होईल त्यासाठी छत्री, चप्पल, दक्षिणा म्हणून एखादी रोख रक्कम देखील आपण योग्य सात्विक व्यक्तीला दान करावे. त्याचा आशीर्वाद घ्या. ज्या पद्धतीने आंब्याचा बहरतो त्या पद्धतीने उन्हाळ्यानंतर पावसाळा सुरू होऊन जसा हिरवागार उगवतो त्या पद्धतीने आमच्या कुटुंबावर देखील या सर्वांचा आशीर्वाद राहावा, भरपूर सुखयश मिळावं अशी प्रार्थना देखील निसर्गाला करावी. सात्विक व्यक्तीने आशीर्वाद द्यावे. त्याचबरोबर तुम्ही झाडांची रोपे खरेदी करून अंगणात किंवा मंदिरात किंवा डोंगरावरती लावत राहावे. आवडत्या देवाचे नामस्मरण करावे, मंत्रपठण करावे. यामुळे तुम्हाला अत्यंत अक्षयकारक पुण्य मिळेल. अक्षय तृतीया सणाचा पौराणिक महत्त्व आपण पाहूया. हिंदू धर्माच्या प्राचीन ग्रंथामध्ये अलविवेकमध्ये ह्या सणाचा अनंत विशेष महत्त्व सांगितलेले आहे. जैन धर्मामध्ये या दिवशी व्रत करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवसाला आखाती असेही म्हटले जाते. या दिवशी अन्नपूर्णा देवीची जयंती, नरनारायण या देवांची जयंती, परशुरामांची जयंती असते. या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचनेस प्रारंभ केला. त्यांचे लेखनीस असे आपल्या गणपतीने काम केलं अशी आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी भारतातील उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडते. हे मंदिर अक्षय तृतीयेला उघडल्यानंतर दिवाळीच्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते. नरनारायण म्हणजे कृष्ण अर्जुन ह्याच दिवशी अवतार घेतला होता असे मानले जाते. परशुरामाचे अवतार सुद्धा ह्याच दिवशी झाला होता असे मानले जाते. या दिवशी परशुरामाची देखील पूजा केली जाते. देव आणि पितर यांना उद्देशून ह्या तिथी जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय होते. या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले अशी देखील आख्यायिका प्रचलित आहे. इतका हा प्रचंड महत्त्वपूर्ण दिवस एवढ्याच गोष्टींनी महत्त्वाचा नसून त्रेतायुगाची सुरुवात या दिवशी झाली आहे असे मानले जाते. आता ज्योतिषशास्त्रामध्ये कृत, त्रेता, द्वापर आणि कलियुगाचे सर्व मिळून होणाऱ्या काळाला महायोग असे म्हणतात. ही 4 योग्य महायुगाचे 4 चरण असल्याचे मानले जाते. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा जो प्रारंभ झाला त्याला कल्पाती तसेच त्रेतायुगाचा प्रारंभ तसेच दक्षिण भारतात हा सण युगाती म्हणून साजरा केला जातो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.